4 तारखेचा पेपर झाल्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांची रिॲक्शन ही आहे की आयोगाचा पेपर पॅटर्न बदललेला आहे, तो बदलत चाललाय आणि अर्थात तो इथून पुढेही बदलणार आहे. तर आयोग कुठल्या घटकावरती प्रश्न विचारेल हे गेस करता येणं फार अवघड आहे. हा एक मुद्दा तर आहेच, पण त्याचबरोबर आता इथून पुढे येणारी ग्रुप सी असेल किंवा कंबाईंड 2021 असेल तर त्याच्यामध्ये आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल याचा गेस लावता येणं अवघड आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर आयोगाचा पॅटर्न बदलतोय का, तो बदलत असेल तर कशा पद्धतीने बदलतोय, आणि जर बदलत नसेल तर तो कशा पद्धतीने बदलत नाहीये, तो सेम कसा आहे याबद्दल. त्याचबरोबर इथून पुढे होणाऱ्या ज्या एक्झाम आहेत म्हणजे ग्रुप सीची ॲड आता येईलच, तर ग्रुप सी एक्झाम असेल किंवा कंबाईंड 2021 असेल तर त्या दृष्टीने आपला फोकस कशावरती असला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी प्रिपरेशन केलं पाहिजे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय तर तुमच्या लक्षात आला. तर काल मी एक व्हॉइस चॅट अरेंज केलं होतं ज्याच्यामध्ये खूप सगळे विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन केलं आणि त्याच्यामध्ये एक जो मुद्दा स्टुडंट्सनी मांडला माझ्यासमोर तो हा होता की आयोगाचा पॅटर्न बदलत चालला आहे. म्हणजे ऑलमोस्ट जे टॉपर्स असतात किंवा जे ऑलरेडी ऑफिसर झालेले आहेत किंवा जे क्लास घेणारे आहेत हे सगळे तुम्हाला सांगत असतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा. ते मीही प्रत्येक वेळेला सांगितलं होतं. बट ज्यावेळेला कंबाईंडचा पेपर झाला त्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांची रिॲक्शन ही होती की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा काहीच फायदा झाला नाही, कारण आयोगाने वेगळंच काहीतरी विचारलं आणि आयोगाने पॅटर्न कम्प्लिटली चेंज केला आहे. कालच्या व्हॉइस चॅटला ज्यावेळेला मी सुरुवात केली तर त्यावेळेला सुद्धा त्या व्हॉइस चॅटमध्ये सुद्धा मी हाच प्रश्न सुरुवातीला विचारला होता की तुमच्यापैकी कोणाला असं वाटतंय का की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा इथे काहीच फायदा नाही आहे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून आयोगाने यावेळेला काहीच प्रश्न विचारलेले नाही आहेत, आयोगाचा पॅटर्न कम्प्लिटली चेंज झाला आहे का. तर तिथे सुद्धा बरेच विद्यार्थी हेच म्हणत होते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा फायदा होत नाही. त्याबद्दल मी बोलणारच आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा खरंच म्हणजे आयोगाने त्या प्रश्नांचा काहीही संदर्भ न घेताच डायरेक्ट 2020चे प्रश्न विचारलेत का, किंवा मुलांचा जो स्कोर कमी आला आहे, बऱ्याच मुलांना जो पेपर अवघड गेला त्याच्या पाठीमागचं रिझन काय, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. कंबाईंड प्री 2020 वरून आपल्याला काय शिकायचं आहे हा या म्हणजे या लेक्चरचा मेन मुद्दा असेल. तर त्यापूर्वी काही गोष्टी मी क्लिअर करेन. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलं म्हणाले की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा काहीही फायदा झाला नाही. मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून फक्त तुम्हाला मी एका विषयाचे 15 प्रश्न जे आहेत ते सांगणार आहे आणि त्याचा रेफरन्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त हे 15 प्रश्न जे मी आत्ता सांगते ना एवढं फक्त शांतपणे ऐकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की खरंच म्हणजे आयोगाचा पेपर पॅटर्न बदलतोय का, की आपण तो पॅटर्न ओळखायला कुठेतरी कमी पडतोय. इकॉनॉमिक्समधले जे 15 प्रश्न आलेले आहेत त्याच्यापैकी हरित क्रांतीचा जो प्रश्न आहे, हरित क्रांतीवरती यापूर्वी आयोगाने STI 2014 आणि PSI 2014ला प्रश्न विचारला आहे. 2014ला सुरुवात आणि त्याच्यामध्ये असणारी पिकं ह्याच्यावरची 2 विधानं होती आणि 2014लाच PSIला अन्नधान्य आयात जी होती त्याच्याबद्दल, हरित क्रांतीपूर्वीची अन्नधान्य आयात जी होती त्याच्याबद्दलचा प्रश्न होता. ज्यावेळेला तुम्ही 2014च्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करता त्यावेळेला जो कंबाईंड 2020ला आलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला तिथेच ते तुम्ही कव्हर केलेलं असतं. दुसरा प्रश्न होता नरेगाचा. नरेगाबद्दल ASO 2015, STI 2015, STI 2014, कंबाईंड 2018 या व्यतिरिक्तही मेन्स एक्झामला सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि आत्ता जो आलेला आहे कंबाईंड 2000 प्रीला तो क्वेश्चन अगदी साधा सिंपल होता. ठीक आहे. थकीत देयतेबद्दलचा प्रश्न आहे. या प्रश्नात सुद्धा बऱ्याच जणांना वाटलं असेल की हे नवीनच काहीतरी आयोगाने विचारले की जे कधी एक्सपेक्टेड नव्हतं. कंबाईंड 2019ला आयोगाने असाच एक प्रश्न विचारला होता. 1983-84 ते 2011-12 या कालावधीमध्ये सर्वाधिक देयताबद्दलचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं ॲनालिसिस ज्याने केलं त्याला या थकीत देयता या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं आहे. त्यानंतर एक प्रश्न होता 14वा वित्त आयोग आणि FRBM ॲक्ट. तर FRBM ॲक्टवरती कंबाईंड 2019ला प्रश्न आलेला. त्याचबरोबर PSI 2017ला 14व्या वित्त आयोगावरती प्रश्न आलेला. आणि अर्थात वित्त आयोग हा एक असा टॉपिक आहे जो इकॉनॉमिक्सचा स्टडी करताना आपण त्याला प्रायोरिटी देतो. तो टॉपिक आपण स्किप करत नाही, कारण आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. जसं की वित्त आयोगाचं कलम असेल किंवा वेगवेगळ्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष असतात त्यांच्यावरती प्रश्न विचारले. आणि जेव्हा तुम्ही 14वा वित्त आयोग अभ्यासता आणि FRBM ॲक्ट अभ्यासता, कारण जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं असेल
तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं असतं. त्यानंतर सर्वाधिक उत्पादनवाला जो प्रश्न होता तो जनरल नॉलेजचा प्रश्न होता, जो की म्हणजे पोलीस भरतीची मुलं वगैरे जो अभ्यास करतात, वन लाईनर ज्याला आपण म्हणतो त्या स्वरूपाचा तो प्रश्न होता. GDPतला द्वितीय क्षेत्राचा हिस्सा विचारला होता. ॲज इट इज सेम प्रश्न कंबाईंड 2018ला आला होता. तिथे सेम जे तुम्हाला म्हणजे या प्रश्नाची सुरुवात जी होती तशीच प्रश्नाची सुरुवात कंबाईंड 2018च्या पेपरमध्ये होती. तिथे फक्त पुढे विचारलेलं की कृषी क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो कोणती प्रवृत्ती दर्शवतो, म्हणजे वाढती प्रवृत्ती दर्शवतो की कशी. सेम प्रश्न इथे विचारलाय. इथे फक्त त्यांनी तुम्हाला एक्झॅक्ट नंबर्स विचारलेत आणि द्वितीय क्षेत्राबद्दल विचारलेत. जेव्हा तुम्ही त्या कंबाईंड 2018च्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करता त्यावेळेला तुम्ही म्हणजे ज्याला ॲनालिसिस कशाला म्हणतात किंवा ॲनालिसिस कसं करायचं असतं हे ज्याला माहिती आहे त्यांनी ते प्रॉपरली केलं असणार. आणि त्यांनी 2018चा पेपर ज्यावेळेला ॲनालाइज केला त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला कृषी क्षेत्राची माहिती पेपरमध्ये विचारली त्यावेळेला त्यांनी द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्राची माहितीसुद्धा तिथे लिहिली असणार. त्यांना या प्रश्नाचा म्हणजे त्या ॲनालिसिसचा फायदा झाला असणार. पुढचा प्रश्न होता तेंडुलकर समितीवरती कंबाईंड 2019ला प्रश्न आलाय. ASO 2013ला प्रश्न आलाय, ASO 2012ला प्रश्न आलाय. आणि ज्यावेळेला आपण दारिद्र्याबाबत बोलतो तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, त्याचबरोबर लकडावाला आहे किंवा अलग कार्यगट आहे, तर या गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन आहेत की त्या आपल्याला कराव्याच लागतात. सो तेंडुलकर समिती, रंगराजन समिती यांच्यावरती प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. आणि अगदी साधा सोपा प्रश्न होता तेंडुलकर समितीवरचा. जर तुम्ही ऑलरेडी म्हणजे 2014चे वगैरे पेपर कंबाईंड 2019चा पेपर जरी तुम्ही ॲनालाइज केला असता तरी याचं तुम्हाला उत्तर येत होतं. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अगदी छोटासा टॉपिक आहे, त्याच्यावरती ASO 2014, STI 2014ला प्रश्न आला आहे आणि सेम प्रश्न तुम्हाला परत आलेला आहे. WTO वरती प्रश्न कंबाईंड 2019ला आला आहे, STI 2014ला आलेला आहे आणि परत एकदा तुम्हाला 2020ला तो प्रश्न पाहायला मिळाला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना, फलोद्यान विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना. ज्यावेळेला तुम्ही पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करता, पंचवार्षिक योजनांमध्ये कुठली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीमध्ये होती, कोणत्या कालावधीसाठी राबवण्यात आली, तिचं प्रतिमान काय होतं, त्या योजनेचं उपनाव काय होतं, मुख्य भर कशावरती होता, त्या योजनेमध्ये जे नवीन उपक्रम किंवा योजना सुरू करण्यात आल्या आणि विकास दर जो होता, या गोष्टी असतात 5 ते 6, त्याच फक्त आपल्याला करायच्या असतात. आणि याच्यावरती पंचवार्षिक योजनांवरती ऑलमोस्ट म्हणजे आपण प्रत्येक इयरला प्रश्न पाहतो. त्यामुळे जर तुम्ही पंचवार्षिक योजना कुठल्याही मागे जे 11व्या 12व्या योजना विचारलेल्या आहेत, इव्हन 11व्या 12व्या योजनेचं जे घोषवाक्य आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते, तर जर त्याचं ॲनालिसिस तुम्ही केलं असतं तर तुम्हाला अर्थात याचं उत्तर आलं असतं. त्यानंतर 2018-19 निर्यात उत्पन्नामध्ये हिस्सा विचारलेला असाच प्रश्न ESI 2017ला, ASO 2016ला आलेला. त्याचं ॲनालिसिस केलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं की आत्ता इथे जुनी आकडेवारी विचारली आहे, आपल्याला नवीन आकडेवारी पाहिजे आहे. भारत निर्माण कार्यक्रम याच्याबद्दल सुद्धा यापूर्वी आयोगाने एकदा प्रश्न विचारले. अगदी छोटीशी योजना आहे, 5 ते 6 घटक आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे होते, दॅट्स इट. पेमेंट बँकेबद्दल सुद्धा फर्स्ट पेमेंट बँकेबद्दल यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारले. इथे फक्त तुम्हाला थोडंसं मल्टीलायनर क्वेश्चन होता. रंगराजन समितीबद्दल STI 2014ला प्रश्न आला आणि जसं मी तेंडुलकर समितीच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, अलग कार्यगट, लकडावाला किंवा दारिद्र्य संबंधीच्या ज्या समित्या आहेत 5-6 महत्त्वाच्या, त्या तुम्हाला करणं गरजेचं होतं. आणि 15वा प्रश्न होता तो होता ऑक्सफॅम रिपोर्टबद्दल. तर जे इकॉनॉमिक्सचे प्रश्न होते टोटल 15, त्या 15 प्रश्नांपैकी फक्त एक प्रश्न असा होता जो करंट अफेअर्सवरती आधारित होता की तो तुम्ही नाही सोडवला म्हणजे त्याचा समजा मे बी तुम्ही तो अभ्यासला नाही तरी चालेल, बट 14 प्रश्न जे होते ते असे होते ज्याचा रेफरन्स मी तुम्हाला डायरेक्ट मागील प्रश्नपत्रिकांमध्ये दाखवला आहे. म्हणजे मागे जे प्रश्न विचारले आहेत त्याच्या ॲनालिसिसमधून हे 14 प्रश्न आलेले आहेत. या 15 प्रश्नांपैकी फक्त 3 प्रश्न असे होते जे मल्टीलायनर आहेत आणि बाकीचे जे प्रश्न होते ते सगळे वन लायनर क्वेश्चन्स होते. हे मी फक्त इकॉनॉमिक्सबद्दल बोलली. तुम्हाला असं वाटेल की इकॉनॉमिक्सबद्दल सांगताय, बाकी विषयांमध्ये असं आहे का? आता तुम्ही स्वतः पेपर उघडून पहा, जॉग्राफी पहा, हिस्ट्री पहा, सायन्स पहा,
जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची डिफिकल्टी लेवल पहा. जर आत्ता सांगायचं म्हटलं तर वेळ थोडा जाईल. काल मी व्हॉइस चॅट 2 तासांसाठी घेतलं. त्या चॅटमध्ये मी सगळे म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स हे सगळे प्रश्न जे आहेत ते मी ॲटलिस्ट ते प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आलेत आणि ते कशा पद्धतीने मागच्या प्रश्नांशी रिलेटेड आहेत याच्याबद्दल पण बोलले. आणि इव्हन हे घटक तुम्ही अभ्यासलेत की नाही याबद्दल पण बोलले. आता आपण येऊयात की नक्की प्रश्न अवघड आहेत का, अवघड प्रश्नांची संख्या वाढते का, की आणखी इतर काही प्रॉब्लेम होते. जसं मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की जर आपण याचा विचार केला, जॉग्राफीचा विचार केला तर भारताच्या भूगोलाला आपण तसंही कंबाईनमध्ये जास्त महत्त्व देत नाही, पण भारताच्या भूगोलावरती तसेही जास्त प्रश्न आले नव्हते. जर सिंधू पाणी करार जर म्हटलं आपण तर येस, याच्याबद्दल यापूर्वी आय थिंक राज्यसेवेला काही कुठेतरी प्रश्न आलाय. जरी आपण ते 2 ते 3 प्रश्न सोडले जे भारताच्या भूगोलावरती आहेत तरीसुद्धा 12 ते 13 प्रश्न असे आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला डायरेक्ट देता यायला पाहिजे होती. कारण लोह खनिजाच्या बाबतीत ठीक आहे, मे बी त्याच्या सेकंड आन्सर कीनुसार काहीतरी फरक पडू शकतो त्या प्रश्नामध्ये. खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम विचारला, याच्यावरती ऑलरेडी आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मृदेच्या बाबतीत प्रश्न आलाय. मृदेच्या बाबतीत प्रश्न असतात आणि मृदेचा आपण अभ्यास करतच असतो. त्यानंतर पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र जे आहे खूप सोपा प्रश्न होता. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती जमाती पहिली 5 राज्य, शेवटची 5 राज्य माहितीच असायला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही लोकसंख्येचा विचार करता. त्यावेळेला लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे इझी क्वेश्चन होता. कारण काही वेळेला आयोगाने जे प्रश्न विचारलेत ते खूप डीपमध्ये विचारलेत. यावेळेला जे प्रश्न विचारले जे कॉमन असतं, म्हणजे आपण कुठलाही अभ्यास करताना, लोकसंख्येचा अभ्यास करताना जसं आपण पहिले 5 शेवटचे 5 करतो, तर इन जनरल प्रश्न विचारले आयोगाने. आयोग बिलकुल जास्त डीपमध्ये गेलेला नाही आहे, ॲटलिस्ट लोकसंख्येच्या प्रश्नांच्या बाबतीत तरी. लिंग गुणोत्तरामधला फरक हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की इथे योग्य ऑप्शन दिलेला नव्हता. पण आता आयोग जवळपासचा ऑप्शन वगैरे किंवा कुठला रेफरन्स पकडेल माहीत नाही, बट सेकंड आन्सर की चेंज होईल. मावळ प्रदेश इझी क्वेश्चन होता. त्यानंतर दरकेसा टेकड्या 1 लाइनर अगेन 2011. गडचिरोली जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता परत एकदा फॅक्च्युअल आणि अगदी सोपा असा प्रश्न होता. वेरूळ लेणी, चांभार लेणी, चिखलदरा, गौताळा कॉमन आहे हे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल जेव्हा अभ्यासता त्यावेळेला या गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर औष्णिक वीज केंद्र तुम्हाला पाठच असतात, असायलाच पाहिजेत ती. घाटांचा क्रम अगदी इझी प्रश्न होता. तापी पूर्णा खोरा हा पण इझी प्रश्न होता. तुम्ही म्हणाल की सगळे प्रश्न तुम्ही इझी म्हणताय. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की भूगोलचे जे 15 प्रश्न आले हे 15च्या 15 प्रश्न असे होते की जो कंटेंट तुमच्या नजरेखालून गेलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न असा नव्हता की जो तुम्ही कधीच वाचलेला नाही आहे किंवा आयोगाने तिसरंच काहीतरी विचारले. जसं की पॉलिटीमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न, जसं राज्यपालांच्या बाबतीत आलेला प्रश्न, तो तुम्हाला नवीन वाटेल, ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये सुद्धा सेम आहे. 15च्या 15 प्रश्न तुमच्या ओळखीचे होते. हा कंटेंट तुम्हाला माहिती होता. जर तो कंटेंट तुम्हाला माहितीच नसेल आणि त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला तर आपण म्हणूयात की आयोगाने पॅटर्न बदलला आहे. बट जो कंटेंट तुम्हाला माहिती आहे, जो तुम्ही अभ्यासलेला पोर्शन आहे त्याच्यावरती प्रश्न आला, याचा अर्थ आयोगाने पॅटर्न वगैरे काही चेंज केले नाही. फरक इतका आहे की ज्यावेळेला मी 30 डेजमध्ये सुद्धा सुरुवातीपासून मुलांना सांगितलं होतं की तुम्हाला 2012-13 पासून ते 2019 पर्यंतच्या आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करायचं आहे. बेसिकली 2012चा पेपर तर सोडूनच दिला मुलांनी, पण 2013 पासून केलं. पण मोस्टली बऱ्याच व्हिडिओजमध्ये सुद्धा मी इतर लोकांच्या पाहिलं की त्यांनी हे सांगितलं की अगदी मागे जाण्याची गरज नाही आहे, तुम्ही फक्त 17, 18, 19 या 3 वर्षात कंबाईंड झाली तर त्याचा ॲनालिसिस डीपमध्ये केलं तरीसुद्धा चालेल. बट ज्यावेळेला आयोगाच्या प्रश्नांचा विचार येतो किंवा आयोग जो प्रश्न विचारणार आहे याचा विचार येतो, इव्हन मेन्सला जरी तुम्ही पाहिलं तर जे जुने प्रश्न आहेत 2012-13ला विचारलेले ते प्रश्न बऱ्याचदा जसेच्या तसे रिपीट होतात आत्ता अलीकडे. त्यामुळे जर तुम्ही असं म्हणत असाल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे फक्त मागचे 2 किंवा 3 वर्षाचे पेपर्स, तर तुम्ही तिथे चुकता. आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे बरेच विद्यार्थी मला हे बोलले कालच्या चॅट सेशनमध्ये की मॅम आत्तापर्यंत तुम्ही जे सांगितलं ते आम्ही प्रॉपरली फॉलो केलं, त्याचा फायदा पण होत होता. बट प्रॉब्लेम हा झाला की एक्झाम होती 4 तारखेला आणि आम्ही 3 तारखेला काय केलं, 3 तारखेला खूप सगळे व्हिडिओज यायला लागले यूट्यूबवरती की उद्याचा पेपर तुम्ही कसा सोडवाल. आणि बाकी आम्ही 2-3 ठिकाणी व्हिडिओज पाहिले आणि त्या व्हिडिओजमध्ये असं सांगितलं होतं की तुमचा अटेम्प्ट हा मिनिमम 85 ते 87 तरी असायलाच हवा.
आणि झाला प्रॉब्लेम हा की म्हणजे आम्हाला येत नव्हतं किंवा मे बी आम्ही 70पर्यंत गेलो आणि त्यानंतर असं वाटायला लागले की नाही, आपण काल हे ऐकले आणि 2-3 व्हिडिओजमध्ये ऐकले की अटेम्प्ट मिनिमम 85 तरी असायलाच पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असायला नको. आणि म्हणून शेवटच्या 5 मिनिटांमध्ये रिस्क घेऊन वरचे क्वेश्चन सोडवले. बऱ्याच जणांचे बरोबर प्रश्न जे आहेत ते 55-56 म्हणजे 52+ आहेत. बट हे जे एक्स्ट्राचे क्वेश्चन 85 ते 87पर्यंत पोहोचण्यासाठी जे एक्स्ट्राचे प्रश्न सोडवलेत ते प्रश्न चुकले आणि ते निगेटिव्हमध्ये गेले. मला आठवतं मी एक्झामपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं, तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर पाहिल्यानंतर तिथून पुढे तुमचा अटेम्प्ट ठरेल. मी तुम्हाला बिलकुल नाही सांगणार की तुम्ही एवढेच अटेम्प्ट करा तेवढेच अटेम्प्ट करा. त्यावेळेला मी हेही बोलले होते की मे बी एखाद्या मुलाचा अटेम्प्ट 65च असेल बट त्याची ॲक्युरसी फार चांगली आहे तर तो विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकतो. आणि हेच यावेळेला झालं आहे. ज्यांनी खूप जास्त अटेम्प्ट केलेले आहेत त्यांचा स्कोर म्हणजे ॲटलिस्ट माझ्या ओळखीचे स्टुडंट तरी ज्यांनी अटेम्प्टवरती जास्त लक्ष दिलं आहे त्यांचा स्कोर कमी आलेला आहे, कारण ते निगेटिव्हमध्ये गेलेत. लक्षात घ्या, कुठलाही म्हणजे जसं आता पॅटर्नचंच बोलायचं म्हटलं आयोगाने पॅटर्न चेंज केला असं तुम्हाला काय वाटतंय? बऱ्याच जणांना पेपरसाठी वेळ नाही पुरला, पेपर तेवढा जास्त लेंदी नव्हता. झालं आहे काय की आपला एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला आहे, तुमचा अभ्यासही योग्य दिशेने होता, जे टॉपिक तुम्ही करायला पाहिजे होते ते टॉपिक तुम्ही केलेत सुद्धा. इवन तुम्ही सायन्सचे सुद्धा क्वेश्चन पहा, लास्ट इयर म्हणजे तुम्ही 18-19चे जर प्रश्न पाहिले तर वनस्पती आणि प्राणी वर्गीकरणावरती खूप डीपमध्ये प्रश्न विचारलेत, अगदी उपसंघसुद्धा विचारलेत आयोगाने. बट यावेळेला अगदी कॉमन म्हणजे इन जनरल क्वेश्चन विचारला आहे. बट मेन प्रॉब्लेम आपला काय झाला, एक तर खूप दिवसांनी एक्झाम झाली त्यामुळे ते तेवढं म्हणजे माइंड आपलं प्रिपेअर नव्हतं. खरं तर प्रिपेअर नव्हतं असं म्हणण्याचं कारण काय, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाटलं की एक्झामच्या आधी आयोग किमान 45 दिवस तरी देतो. बट आयोगाने 29-30 दिवस अगोदरच तारीख जाहीर केली आणि त्या डेटला एक्झाम झाली. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जरी तुमचा अभ्यास होता, जरी तुमचा कॉन्फिडन्स होता, तिथे गेल्यानंतर पेपरला बसल्यानंतर तो जो एक्झामचा स्ट्रेस असतो त्याच्यामध्ये तुम्ही बरीचशी उत्तरं चुकवून आलात. आणखी एक प्रश्न, जसं की आता हिस्ट्रीच्या प्रश्नाचं जर उदाहरण घेतलं, मी अगदी कॉमन गोष्टींवरती बोलते कारण ग्रुप सीला या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्प करणार आहेत. जर समजा तुम्ही आत्ता या गोष्टी तुम्हाला नाही समजल्या तर तुम्हाला ग्रुप सी सुद्धा निघणार नाही, लक्षात घ्या. एक प्रश्न होता हिस्ट्रीमधला प्रश्न होता, म्हणजे आपण कशावरती फोकस करतो याच्यावरून मी तुम्हाला हे सांगते. हिस्ट्रीमधला जो प्रश्न आहे 1885 ते 1915 या काळात कोण मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखलं जात होतं. इथे विचारले तुम्हाला 1885 ते 1915. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपला फोकस असतो ज्यावेळेला आपण प्रश्न वाचतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा कालावधी किंवा प्रश्नाची सुरुवात याच्याकडे लक्षसुद्धा दिलेलं नाही आहे. तुमचा फक्त फोकस कशावरती गेला, मुंबईचा अनभिषिक्त राजा. मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त जगन्नाथ शंकरशेठ येतं. अर्थात मुंबईचा अनभिषिक्त सम्राट हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर येतो, पण ज्यावेळेला आपण सम्राट म्हणतो त्यावेळेला सम्राटला समानार्थी शब्द असतो राजा, आणि त्यामुळे ह्याचं उत्तर बऱ्याच जणांनी जगन्नाथ शंकरशेठ लिहिलं. बट ज्यांनी प्रश्न केअरफुली वाचला त्यांच्या लक्षात येईल की हा कालावधी जो आहे तो जगन्नाथ शंकरशेठ यांचा नाहीच आहे. आणि जरी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं या प्रश्नावरती तरीसुद्धा त्या ऑब्जेक्शनचा काही फायदाच नाही होणार, कारण जरी तुम्ही असं म्हणत असाल की मुंबईचा अनभिषिक्त सम्राट हे जगन्नाथ शंकरशेठ होते तरीसुद्धा काही पुस्तकांमध्ये अनभिषिक्त राजा असा उल्लेख फिरोजशाह मेहता यांचा केलेला आहे. प्लस त्यांचा कालावधी जास्त मॅटर करतो, कारण इथे पूर्ण प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. हा एक प्रश्न तर झालाच. मॅथ्स रिझनिंगमध्ये एक प्रश्न होता की 5 कामगार जे आहेत त्यांना शेतातलं तण काढण्यासाठी 12 दिवस लागतात, ठीक आहे. आणि त्याच्या पुढे विचारलं होतं की जर 5 कामगारांना 12 दिवस लागतात तर 15 मजुरांना ते किती दिवस लागतील? 5 लोकांना 12 लागतात तर 15 लोकांना किती लागतील? आता कॉमन सेन्सचा प्रश्न होता, कारण इथे जे ऑप्शन होते ते होते 15, 4, 12 आणि 16. 5 लोकांना 12 दिवस लागत आहेत तर 15 लोक जेव्हा ते काम करतील तर या 5 लोकांना जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा कमी दिवस लागणार आहेत. इथे ऑप्शनमध्ये कमीवाला फक्त एकच ऑप्शन होता,
तरीसुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा प्रश्न वाचल्यानंतर कॅल्क्युलेशनला सुरुवात केली असणार. त्याचं रिझन म्हणजे एक्झाम हॉलमध्ये असताना या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात येत नाहीत. एक्झाम हॉलमध्ये असताना तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड असणं फार गरजेचं असतं आणि ते असण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते या गोष्टी सगळ्या मी 30 डेजमध्ये सांगितलेल्या, की तुम्हाला करायचं काय आहे, 11 ते 12 या वेळेत तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन पेपर सॉल्व करताना आपल्या सोयीनुसार नाही सोडवायचा, की म्हणजे 11 ते 12पर्यंत मी बसलोय पण माझा पेपर नाही झाला म्हणून मी 12 नंतर 10 मिनटं एक्स्ट्रा घेतले, किंवा मध्येच मला 11:30ला भूक लागली किंवा मला मध्येच तहान लागली म्हणून मी उठून जाईन. नाही, तुम्हाला ते एक्झामचं वातावरण मेंटेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. ज्यावेळेला ग्रुप सीची तुम्ही तयारी कराल, मे बी लेक्चर लेंदी होते, बट ग्रुप सीची तुम्ही तयारी करणार असाल किंवा कंबाईंड 2021ची तयारी करणार असाल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, की आयोगाचा पॅटर्न बदलतोय असं जरी आपल्याला वाटत असेल. खूप सगळे क्वेश्चन असे होते जे सिंगल होते, ठीक आहे, 1 लाइनर होते, सिंगल लाइनर. बऱ्याच मुलांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा झाला की आयोग खूप अवघड प्रश्न विचारतो, मग आयोग एवढे सोपे असले प्रश्न का विचारेल. मी खूप वेळा सांगितलं होतं हे, की ज्यावेळेला तुम्ही मल्टीलायनर क्वेश्चन वाचताय त्यावेळेला कदाचित तुमचं इकडं तिकडे लक्ष हे झालं तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही 1 लाइनर क्वेश्चन वाचता खूप केअरफुली वाचायचे ते प्रश्न, कारण अशा प्रश्नांमध्ये मोस्टली पहिला ऑप्शन हा म्हणजे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला असतो आणि ते मोस्टली 99% टाइम्सला तो ऑप्शन जो असतो तो करेक्ट आन्सर नसतं, बट आपल्याला वाटतं ते करेक्ट असतं. आणि जे मी टेक्निक्स सांगितले होते, मला टेक्निक्सबद्दल खूप सगळ्या मुलांनी थँक्यू म्हटलं, कारण त्या टेक्निक्सचा फार फायदा झाला त्यांना. आणि ते जे मी टेक्निक्स तुम्हाला सांगितले होते, MCQ सॉल्व करण्याचे असतील किंवा गेसिंगचे असतील, तर त्या गेसिंगच्या टेक्निक्सनी आणि सॉल्विंगच्या टेक्निक्सनी मुलांचे 7-7 मार्क्स वाढलेले आहेत. ठीक आहे. ज्या लोकांना असं वाटत होतं की मी उगीच सांगते त्यांना मी सांगेन, म्हणजे अर्थात तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाही आहे, बट अगदी पूर्ण अभ्यासानंतर ते व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्याचा फायदा मुलांना यापूर्वी झालेला आहे. बऱ्याच लोकांनी ते अप्लाय केले, इम्प्लिमेंट केले, त्याच्यानुसार ते तुमच्यापर्यंत मी घेऊन आले होते. ठीक आहे. सो इथून पुढे ज्यावेळेला तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, की आयोगाचा पॅटर्न बदलतोय इतकं म्हणून फक्त अंग काढून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला जर व्यवस्थित आयोगाची नस पकडायची असेल तर तुम्हाला आयोगाच्याच प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की द्वितीय क्षेत्राचा हिस्सा जो विचारला, हा प्रश्न फार डिफिकल्ट वाटला, कारण एवढं आकडेवारी कोण विचारतं, म्हणजे एवढं जुनं 2013-14 आणि इकडे किंवा 1950, 51, 53, 54 कोण विचारेल एवढं, आणि काय आम्ही कुठून करायची एवढी मोठी आकडेवारी, हा प्रश्न तुम्हाला पडतो ना. ती आकडेवारी तुम्ही करायची किंवा तुम्ही सगळंच पाठीमागचं हिस्ट्री काढत बसावं म्हणून नसते ते. ज्यावेळेला तुम्ही मागचा पेपर पाहता त्यावेळेला तुम्ही त्या पेपरमधून काय शिकताय, आयोगाचा जो पॅटर्न आहे जो तुम्हाला वाटतं चेंज झाला, 1 लाइनर क्वेश्चन्स वाढलेत, नेहमी प्रश्नपत्रिका जी असते त्याच्या पेजेसची संख्या किती असते पहा, यावेळेला पेजेसची संख्या किती आहे ते पहा. ज्यांना असं वाटतं की पेपर फारच लेंदी होता, असं नाही. आपण अंडरस्टँड, म्हणजे तो प्रश्न तिथे एक्झाम हॉलमध्ये ज्यांनी बाहेर आल्यानंतर पेपर पाहिला, बरीच मुलं अशी आहेत ज्यांनी बाहेर आल्यानंतर पेपर पाहिला किंवा ज्यांनी एक्झाम नव्हती दिली त्यांना 50-50 मार्क, 60-60 मार्क इझिली पडले. का? कारण ते एक्झामचं प्रेशर तिथे नव्हतं. तुम्हाला सुद्धा जेव्हा तुम्ही बाहेर आलात किंवा तुम्ही घरी आलात किंवा आत्ता तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन पहा, तुम्हाला खूप प्रश्न असे वाटतील, अरे हे तर एवढं सोपं होतं आणि मला हे का नाही आठवलं पेपरवेळी. तर हे जे न आठवणं असतं किंवा तिथे असताना कन्फ्युजन होणं असतं, त्याच्यासाठीच काही गोष्टी गरजेच्या आहेत, जसं की प्रॉपर तुम्हाला रिव्हिजन करता आली पाहिजे. तुम्हाला जर गेस करायचा असेल क्वेश्चन तर फक्त तुम्ही मागे 1 आणि 2 वर्ष जाऊन चालत नाही. मेन्सला तर अगदी 1984-85ला जे प्रश्न विचारलेत आयोगाने ते प्रश्न ॲज इट इज 18-19ला रिपीट झालेत. सो तुम्हाला आयोगाच्या मागच्या प्रश्नांचा अभ्यास हा करावाच लागणार आहे जर तुम्हाला पुढे येणाऱ्या पेपरमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर. मला माहीत नाही बाकीचे लोक काय सांगतात तुम्हाला की असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा, पण मी पहिल्यांदा पण तुम्हाला हेच सांगितलेलं की ज्या वेळेला तुम्ही MPSCचा अभ्यास करताय तर 2 गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही कितीही अकॅडमीत जॉईन करा, कुठलेही क्लासेस लावा, ऑनलाईन ऑफलाईन कोणाचंही मार्गदर्शन घ्या, बट या 2 गोष्टी ज्या आहेत ना त्या तुमच्या प्रायोरिटीज असल्या पाहिजेत. कुठल्याही क्लासपेक्षा, कुठल्याही टीचरपेक्षा, कुठल्याही अधिकाऱ्यापेक्षा आणि इतर कुणाहीपेक्षा 2 गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी द्यायची आहे. एक, आयोगाचा अभ्यासक्रम जो सिलेबस आहे आत्तापर्यंतचा तो, आणि दुसरं म्हणजे आयोगाचे क्वेश्चन पेपर. या 2 गोष्टी तुम्हाला जेवढं चांगलं गाईड करतील ना तेवढं तुम्हाला कोणीच गाईड नाही करणार. लक्षात घ्या, अजूनही मी एक गोष्ट कालच्या व्हॉइस चॅटमध्ये बोलली तीच मी रिपीट करते इथे.
तुम्ही एखादा कंटेंट म्हणजे तुम्ही वॉरियर ऑफिसरवरती पाहिलं तर तुम्हाला कंटेंटचे व्हिडिओज फार कमी मिळतील आणि बरेचसे प्रश्न जे आहेत हिस्ट्रीचे वगैरे जे क्वेश्चन प्रिव्हियस इयरमधून आलेले आहेत, प्रिव्हियस इयरच्या मेन्समधून आलेले आहेत, तर ते प्रश्न युद्धाभ्यासमध्ये झालेले होते. म्हणजे युद्धाभ्यास जी सिरीज आपण घेत होतो काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, युद्धाभ्यास सिरीजमध्ये मी तेच क्वेश्चन घेतले होते जे आयोगाने मेन्सला विचारलेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं होतं आणि त्याच्यातून प्रश्न आलेत. मी असं म्हणत नाही आहे की वॉरियर ऑफिसरचे प्रश्न आले किंवा काय, किंवा हे कोणाचेच येत नसतात, हे मी 1000 वेळा सांगितले. तुम्हाला जर समजा कंटेंट पाहिजे असेल, तुम्हाला ठराविक एक चॅनल आहे आणि तिथला कंटेंट तुम्हाला समजतोय, त्यांचं टीचिंग समजते, तर तुम्ही ते फॉलो करा. बट लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्हाला स्ट्रॅटजी फॉलो करण्याची वेळ येते त्यावेळेला तुम्ही कुठल्याही एकाच व्यक्तीला पकडून राहा, कुठल्याही एकाच व्यक्तीच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. कारण MPSC हे असं फील्ड आहे की जिथे तुम्हाला हजारो मार्गदर्शक मिळतील आणि हजारो मार्गदर्शकांमध्ये तुम्हाला हजारो वेगवेगळी मतं पाहायला मिळतील. बट या सगळ्यांमध्ये फक्त एकच कॉमन गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजे अभ्यासक्रम आणि क्वेश्चन पेपर. ठीक आहे. आणि MPSC हे एक असं फील्ड आहे जिथे माझी जी स्ट्रॅटजी असेल, जी माझ्यासाठी लागू होती, ती तुमच्यासाठी होईलच असं नाही. कदाचित मला एखादा कंटेंट 2 वेळा वाचल्यानंतर समजत असेल, तुम्हाला एकदा वाचल्यानंतर समजत असेल. कदाचित एखादा विषय मला एकदा वाचला की सगळं समजत असेल, कदाचित त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 रीडिंग करावे लागत असतील. सो इथे प्रत्येकाची स्ट्रॅटजी वेगळी असते आणि माझी स्ट्रॅटजी तुमच्यासाठी उपयोगी येईल असं नाही. बट जे काही कॉमन टेक्निक्स असतात, जसं मी MCQबद्दल किंवा रिव्हिजनबद्दल सांगितलं होतं, हे जे कॉमन टेक्निक्स असतात जे कुठल्याही एक्झामला लागू होतात, ते तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. ठीक आहे. सो ज्या वेळेला आता पुढचा पेपर येईल त्यावेळेला लक्षात घ्या की अवघड प्रश्नांची संख्या वाढत नाही आहे, आपलं कन्फ्युजन वाढते आणि आपला त्या पेपरकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे बदलतोय. त्याचं रिझन म्हणजे 2017, 18, 19चा पेपर तुम्ही आत्ता हातात घेतला, तुम्ही खूप वेळा ॲनालिसिस केले, त्यामुळे तुम्हाला तो पेपर इझी वाटतोय. बट 2020चा तुम्ही जस्ट आत्ता दिलाय म्हणून तो तुम्हाला अवघड वाटतोय. हेच जर तुम्ही आणखी काही दिवसांनी पाहिलं तर तुम्हाला ॲज कम्पेअर टू 2017, 18, 19 तुम्हाला हा पेपर इझी वाटायला लागेल. बट तरीसुद्धा यावेळेला मेरिटमध्ये फरक पडण्याचे चान्सेस आहेत. त्याचं रिझन म्हणजे यावेळेला जागा थोड्या जास्त आहेत जर आपण मागच्या वर्षीपेक्षा पाहिलं तर. दुसरी गोष्ट, मुलांचं कन्फ्युजन जास्त आहे. म्हणजे मुलांचा स्कोर जो आहे तो लास्ट इयरपेक्षा यावेळेला खूप स्कोरमध्ये आपण पाहू शकतो की खूपच हे झालेलं आहे, म्हणजे वरखाली झालेलं आहे. आणि तिसरा मुद्दा येतो ती म्हणजे ॲब्सेंटी. यावेळेला खूप मुलं अशी आहेत जी गैरहजर होती एक्झामसाठी. या सगळ्या गोष्टींचा कट ऑफवरती परिणाम होत असतो. तर कट ऑफबाबतचा एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. बट आजच्या याच्यामधून मला जे तुम्हाला सांगायचं होतं, सेम जसं मी तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगितलं, जॉग्रफी सांगितलं, सेम हिस्ट्रीचं सुद्धा तुम्ही या 3 विषयांमध्ये जरी 12-12 मार्क्स घेतले असते तरी सुद्धा 36 एवढे तुमचे मार्क्स इथेच झाले असते. 3 विषयांमध्ये एवढे झाले असते. मग बाकीच्या विषयांचं तुम्ही पहा. आणि मी असंच नाही बोलत आहे, हे ज्या लोकांना असं वाटतं ना, म्हणजे जे लोक 1-2 आहेत असे जे की म्हणतात की मग तुम्ही मिळवून दाखवा हे ते, एक गोष्ट लक्षात घ्या, हे मी विथ प्रूफ बोलते. कारण एवढे प्रश्न असे आहेत जे तुम्हाला इझिली सुटू शकत होते, जे की इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करणारी ज्यांना GK आहे, ज्यांना महाराष्ट्राचा भूगोल आहे, इतिहास आहे, ज्यांना अर्थशास्त्र आहे, ते लोक हे प्रश्न सोडवत आहेत आणि इझिली सोडवत आहेत. फक्त एवढंच की तुम्हाला एक्झामचं जे प्रेशर आहे ते तिथे हँडल करता आलेलं नाही आहे आणि त्यामुळे उत्तरं येत असूनही तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक न वाचल्यामुळे तुमचं एवढं सगळं चुकलं. ज्यांना रूल्स फॉलो करता आले त्यांच्यासाठी म्हणजे तो प्रश्न कशा पद्धतीने वाचायचा, प्रश्नामध्ये आयोग नेहमीच अशा गोष्टी टाकत असतो, जसं की आपण अनभिषिक्त राजाचं पाहिलं. या गोष्टी होत राहणार आहेत, असे प्रश्न येत राहणार आहेत, पण ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. 1 लाइनर क्वेश्चन आहे म्हणून तो फार इझी आहे म्हणून त्याला हलक्यात घ्याल तर तुम्ही बाहेर पडाल या स्पर्धेतून. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही ग्रुप Cची तयारी कराल किंवा कंबाईंड 2021साठी प्रिपरेशन कराल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि कंबाईंड 2021 किंवा ग्रुप C देणार असेल तर त्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा. कारण इथून पुढे खूप सगळ्या ठिकाणी तुम्हाला मिसगाईड केलं जाणार आहे की मागच्या प्रश्नपत्रिकांमधून काही येत नाही आणि आपल्याला नवीन काहीतरी वाचायला पाहिजे, आपल्यालाच म्हणजे सगळंच वाचावं लागणार आहे. फक्त एका विषयामध्ये वेगळे प्रश्न आले याचा अर्थ असा होत नाही की आयोगाने पूर्ण पेपर 100 प्रश्न जे आहेत ते बदललेत. ठीक आहे. सो आय होप मला ह्या व्हिडिओमधून जे तुम्हाला सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल आणि डेफिनेटली याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत शेअर करा जे पुढच्या एक्झामसाठी तयारी करतात आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.